भारत पाक संघर्षात अमेरिकेने आता परस्पर विरोधी वक्तव्य करायला सुरुवात केली आहे। आता भारत पाक चर्चेसाठी मदत करण्याचा अमेरिकेने प्रस्ताव दिलाय। दोन्ही देशांनी तणाव कमी करावा असं आवाहन करण्यात आलंय। काल उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी मध्यस्थी करण्यात आम्हाला रस नाही, त्याच्याशी आमचा संबंध नाही, आम्ही मध्ये पडायचं कारण नाही असं वक्तव्य केलं होतं आणि आता तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयारी दर्शवते अमेरिका। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोन केलेला होता। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंनी आसिफ मुनीरशी बातचीत केलेली आहे। ठोस चर्चा करून संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पाकिस्तान जगातली एक महासत्ता, एक अत्यंत महत्त्वाचा देश आणि भारत पाक संघर्षामध्ये पाकिस्ताननं आता मध्यस्थी करायची तयारी दर्शवली। अवघ्या 24 तासात अमेरिकेची भूमिका बदलताना आपल्याला दिसतेय, कारण भारत पाकिस्तान संघर्षामध्ये पडण्याचं आम्हाला काहीच कारण नाही, आम्ही मध्यस्थी करू शकत नाही अशी भूमिका काल जेडी वान्स यांनी घेतलेली होती। हेच जेडी वान्स ज्यावेळी भारताच्या दौऱ्यावर आलेले होते त्याचवेळी पहलगामचा हल्ला झाला आणि आता पुन्हा एकदा अमेरिकेची भूमिका बदलताना दिसतेय। भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला अधिक अपडेट देतील। भारती, काल मध्यस्थी करण्यास नकार आणि आज सामोपचाराची भाषा, अमेरिकेची ही बदलती नीती काय सांगते? खरं तर सामोपचाराची भाषा करताना त्यांनी आम्ही जर तुम्हाला डायलॉगसाठी, चर्चेसाठी काही मार्ग हवे असतील तर त्या मार्गांसाठी असिस्ट करायला आम्ही तयार आहोत अशा पद्धतीची आजची मार्को रुबियो यांची भाषा दिसते। खरं तर कालचा जो तू उल्लेख केला जेडी वान्स यांच्या वक्तव्याचा तो तसाच होता की हे दोन देशांमधला आहे, हा दोन देशांमधला वाद आहे, यात आम्ही पडणार नाही। मात्र गेले 2 रात्र ज्या पद्धतीने सैनिकांचा वापर होतोय, शस्त्रास्त्रांचा वापर होतोय, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर आता हे वक्तव्य बघायला पाहिजे। आणि या वक्तव्यातून हेच दिसतंय की तुम्ही आता डायलॉग चा मार्ग अवलंबला पाहिजे दोन्ही देशांनी, अशा पद्धतीचं सांगणं आहे मार्को रुबियो यांचं। आणि जर डायलॉगसाठी तुम्हाला काही मदत हवी असेल, काही असिस्टन्स हवा असेल तर अमेरिका तो द्यायला तुम्ही मार्ग शोधा जेणेकरून चर्चा सुरू होईल, अशा पद्धतीची आता भूमिका दिसते आपल्याला अमेरिकेची। भारती, अगदी थोडक्यात सांगशील, जर अमेरिका अशा पद्धतीनं सामोपचाराची भूमिका घ्यायला तयार असेल, मध्यस्थी करायला तयार असेल तर त्याचा सद्यस्थितीमध्ये कितपत परिणाम होऊ शकतो? खरं तर हा फोनही केला गेलेला आहे मुनीर यांना, आपण हे समजून घेतलं पाहिजे की तो फोन केला गेलेला आहे मुनीर यांना। मात्र 2 रात्र ज्या पद्धतीने पाकिस्ताननी भारतावर हल्ले केले, भारताच्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्सवर हल्ले केले आणि सगळ्यात वाईट जे होतं ते म्हणजे नागरिकांवर हल्ले केले, घरं टार्गेट केले गेले। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता भारत कसं बघताय या सगळ्याकडे? कारण आज जर आपण पाहिलं तर आजचा जो आपल्याला रोज मिलिटरीचा ट्विट येतो, मिलिटरीकडनं माहिती येते, मात्र आजचा जो आपल्या मिलिटरीचा ट्विट आहे त्यातली भाषा जर आपण बघू शकलो तर ती अत्यंत कडक आहे आणि त्यात हा मुद्दा अधोरेखित झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या निष्पाप नागरिकांवरचे हल्ले सहन करणार नाही। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर बातचीतीचा मार्गाचा अवलंब भारताकडून केला जातो का आणि आपण काय स्टँड घेतो हे पाहणं आता या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।